प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. 2 दिवसापूर्वी मुखेड येथील शिक्षक प्रकाश कांगणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याचे उदाहरण ताजे असताना आज पहाटेच्या सुमारास जळगाव नेऊर मुखेड रस्त्यावर बिबट्याने हल्ला करून प्रवीण ज्ञानदेव शिंदे यांच्या 3 शेळ्या फस्त केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याने रात्री बाहेर पडावे की नाही असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना निर्माण होतोय. या शेतकऱ्याच्या राहत्या घराजवळ बांधलेल्या 3 शेळ्या अक्षरशः फाडून खाल्ल्या. शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने प्रवीण शिंदे यांना जाग आली. बिबट्याला चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला. याबाबत वन विभागाला कळवले असता त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावलाय, परंतु परिसरातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. दिवसा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेती पिकाला पाणी भरावे लागते. यावर तोडगा म्हणून वीज वितरण कंपनीने दिवसा लाईट द्यावी अशी मागणी पप्पू नाना शिंदे, सरपंच आत्माराम शिंदे, ब्रिक्स ह्युमन राईट्सचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे. नागरिकांनी देखील आपल्या परीने सावधगिरी बाळगावी व उपाययोजना करावी असे आवाहन न्यूज लोकतंत्र 18च्या माध्यमातून करण्यात येत आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी कृष्णा शिंदे, जळगाव, नेऊर.